दिवस असल्याने आज काहीतरी स्पेशल तुम्हाला शिकायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे जी एक महत्वाची गोष्ट आहे. तर बघत राहा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत, स्किप नका करू, अर्ध्यातून नका जाऊ. कारण जे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते सांगायची तर कोणीच सांगत नाही, ते मी सांगणार आहे तुम्हाला. कारण कॅज्युअली ती गोष्ट कोणीच सांगत नाही, म्हणजे ते मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघत राहा व्हिडिओ मध्ये, नक्की तुम्हाला कळेल आणि तुम्ही ते बघा. चला गाईज, तर भेटूया व्हिडिओ मध्ये पुढं. 9वा दिवस आजचा आणि या दिवशी आपण बीचला रनिंग करणार आहोत. सॉरी गाईज, मी जरा तुम्हाला लेट व्हिडिओ पाठवत आहे कारण माझी जरा ड्युटी हे रात्र 17 मध्ये आहे, त्यामुळं व्हिडिओ पाठवणं होत नाही, तेवढं माफ करा मला. पण मी डेलीचे व्हिडिओ टाकत जाईन आणि हो तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. जे की माझ्याकडे आहे तेच मी तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करेन. नॉलेज माझ्याकडे जेवढं आहे तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि बघताय तर आज पाणी खूप खाली गेलेलं आहे समुद्राच्या. आज पाण्याची ओटी आहे आणि त्यानुसार पब्लिक पण बघता तुम्ही, भरपूर पब्लिक आहे. त्याच पद्धतीने आपण रनिंग सुद्धा मारणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला पहिला टास्क आहे 25 मिनिटं रनिंग, त्यानंतर वॉर्मअप, एक्सरसाइज, मग स्ट्रेचिंग, स्टँडिंग स्ट्रेचिंग. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. आणि हो, आज 9वा दिवस असल्याने आज काहीतरी स्पेशल तुम्हाला शिकायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे जी एक महत्वाची गोष्ट आहे. तर बघत राहा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत, स्किप नका करू, अर्ध्यातून नका जाऊ. कारण जे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते सांगायची तर कोणीच सांगत नाही, ते मी सांगणार आहे तुम्हाला. कारण कॅज्युअली ती गोष्ट कोणीच सांगत नाही, म्हणजे ते मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघत राहा व्हिडिओ मध्ये, नक्की तुम्हाला कळेल आणि तुम्ही ते बघा. चला गाईज, तर भेटूया व्हिडिओ मध्ये पुढं. या पद्धतीने आपण वर्कआउट स्टार्ट करते. चला बाय. तर गाईज, आता आपण करणार आहोत रनिंगच्या अगोदरचा वॉर्मअप. जसं की तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आहे की आपल्याला रनिंग करण्याच्या अगोदर थोडाफार वॉर्मअप करणं हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आपली बॉडी पूर्ण फ्री होते त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रनिंग करत असताना आपण जे काही आपलं टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट करा. तुम्ही स्लो स्पीड असेल सध्याला, तुमची नॉर्मल स्पीडमध्ये असाल, तुम्हाला जसं होईल तसं आता तुम्ही वॉकिंग जरी चालू केली पण चालू करा, कारण ते खूप गरजेचं आहे. नंतर तुम्ही काय एकदाच आज तुम्हाला वाटेल तुम्ही खूप लवकर थकताय आणि उद्या तुम्ही जाणारच नाही, आपल्याच्यानं होत नाही, असा विचार न करता तुम्ही आज जावा, थोडं मारा, तुम्हाला जेवढं होईल तेवढं मारा. नंतर उद्या तुमच्या जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं मारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हळूहळू वाढवा. एका दिवशी ट्राय न करता थोडं प्रयत्न करा, पण एक दिवस नक्की होईल हे मुद्दा 100% आहे. आणि तुम्ही बघता व्हिडिओमध्ये की आपली स्ट्रेचिंग झालेली आहे, वॉर्मअप झालेला आहे. आता आपण पुशअप वगैरे करतो आहे. यानंतर स्टँडिंग स्ट्रेचिंग करणार आहोत. स्टँडिंग स्ट्रेचिंग केल्यानंतर आपली बॉडी एकदम फ्री होईल आणि आपला आजचा वर्कआउट संपणार आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जे काही वर्कआउट करताय ते तुमच्या बॉडीला झेपेल इतका करा सध्याला तरी. हळूहळू तुमच्या बॉडीला सराव पडत जाईल. तर गाईज, अशा प्रकारे रनिंग, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग आपली आजची झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने बोलले होते त्याच पद्धतीने सुद्धा केले. अंधार पडला होता तरी तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तेवढं मला माहिती आहे, थोडं दिसत नाही, पण ठीक आहे, मेहनत तर चालूच आहे आपली. त्यानुसार आपण पुढे पण चाललो आहे. हळूहळू आपलं टार्गेट जवळ पण येते आणि आपण ती अचीव पण करतो आहे. कारण मी सांगतो आहे, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. तर तुम्ही मेहनत करताय, तुम्ही मेहनतीवर विश्वास ठेवा, नक्की तुमच्यात पण बदल होईल आणि तुमचंसुद्धा ट्रान्सफॉर्मेशन होईल. जास्त काय नाही बोलणार, फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही मेहनत मन लावून करा, रिझल्ट 100% भेटणार. तुमच्या मेहनतीमध्ये तुम्ही हायगाई करू नका किंवा टाळाटाळ करू नका, त्यानुसार तुमचा रिझल्ट बी तसाच येईल. तुम्ही स्वतःला मेहनत द्या, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, रोज थोडं वर्कआउट वाढवा, जेणेकरून तुम्हाला मसल्स फास्ट वाढतील, तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल. आणि हो, तर
हे रील्स हे व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. तुमच्या नवीन मित्रापर्यंत पाठवा. त्यांना पण कळू द्या की मेहनत करणं गरजेचं आहे आणि त्यांना पण 4 गोष्टी मोटिवेशन भेटेल 4 गोष्टीमधून. तर अशा पद्धतीने आजचा वर्कआउट झालेला संपतो आणि आजचा होता दिवस 9व्या दिवसाप्रमाणे आपण चांगली मेहनत केलो आहे आणि हो आणखी भरपूर दिवस बाकी आहेत. 90 दिवसाचा टास्क आहे. तर 90 दिवसामध्ये बघू आपण किती ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, कुठल्या लेवलला आपण जाऊ शकतो. भरपूर जण म्हणतायत होऊ शकत नाही, आता काय होतं आहे. तर आपण ते निगेटिव्हिटी न घेता आपण पॉझिटिव्ह घेणारे विचार आहेत. तुम्ही जेवढे निगेटिव्ह द्याल तेवढे मी पॉझिटिव्ह घेऊन माझ्याकडं मी शस्त्र म्हणून वापर केला. माझं तर तत्व हे असतं. आता बघूया उद्याच्या तारखेला एक तगडावाला वर्कआउट घेऊन. तर जय हिंद गाईज, गुड नाईट. तुम्ही पण तयारी करा, तुमच्यात पण इम्प्रूव्हमेंट दाखवा. चला बाय, जय हिंद. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.